नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर सगळ्यात पहिलं उठल्यानंतर देवांना नमस्कार करणे आणि देवाचं 5 ते 10 मिनटं नामस्मरण घेणे. तसं तर मी काम करताना सतत देवाचं नामस्मरण घेत असते आणि त्याच्यामुळे माझ्या मनाला खूप छान वाटतं बरं का. आणि वॉकिंग करून आल्यानंतर थोडासा व्यायाम केला आणि 5 मिनटं थोडंसं आराम केलं आणि नंतर मग झाडू मारायला घेतलेला आहे. व्यायाम केलेला मी व्हिडिओ शूट केलेला नाही. आत्ता स्टार्टिंग करते, त्याच्यामुळे मला जेव्हा आपल्याला परफेक्ट आणि चांगल्या प्रकारे जमेल मग त्यावेळेस आपण नक्की शेअर करूया. तर आजचा सुविचार आहे, बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी चांगली माणसं जपा. आणि ही गोष्ट अगदी खरी आहे बरं का. नंतर मग झाडू मारल्यानंतर लगेचच किचनमधलं आवरायला गेलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं स्वयंपाक करण्याच्या अगोदर किचन वट्टा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि नंतर मग स्वयंपाक सुरू करायचा. पिहूसाठी टिफिन बनवायचा होता, तर तिच्यासाठी मी इकडे पाणी ठेवलेलं आहे अंघोळीचं. आणि नंतर मग स्वयंपाकामध्ये आज लावायचं होतं डाळ भात. सगळ्यात पहिलं डाळ जी आहे ती 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर मग तांदूळ जे आहेत ते पण 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि नंतर मग कुकरच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकल्यानंतर मग डाळीचा डबा ठेवलेला आहे आणि नंतर मग राईस ठेवलेला आहे, म्हणजे तांदूळाचा डब्बा ठेवलेला आहे. आणि स्वयंपाकाचा पूर्ण व्हिडिओ काही मला शूट करता आला नाही, कारण की सकाळी खूप जास्त धावपळ असते. तर तिच्यासाठी आज स्पेशल होतं चपाती आणि काकडीची भाजी आणि स्नॅक्समध्ये बिस्किट दिलेली. तीच म्हणली होती मम्मी आज मला स्नॅक्समध्ये बिस्किट दे. आणि नंतर मग पिहूचे पप्पा पिहूला स्कूलमध्ये घेऊन गेलेले आणि आज स्कूलचा पहिला दिवस होता आणि श्री रडत होता थोड्या वेळ. मग त्याला थोड्या वेळ शांत केल्यानंतर मग माझी साईडची फ्रेंड जी आहे ती आलेली. आम्ही दोघींनी मस्त असा चहा घेतलेला आहे. आमच्या दोघींचं घर जे आहे ते एकदम जवळ आहे, त्याच्यामुळे मग सकाळी दुपारी कधी पण आम्ही भेटतो. नंतर मग चहा पिऊन वगैरे झाला आणि नंतर मग हे दही जे आहे ते मी फक्त साईचं दही बनवलेलं आहे आणि दिवसभर दही इरजू लावलं, संध्याकाळी त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जी लोणी जे आहे ते वरती तरंगत आहे आणि परफेक्ट असं ते दही झालेलं आहे. नंतर मग त्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते दही जे होते ते ह्याच्यामध्ये काढलेलं आहे आणि ते मिक्सरवरती 1-2 मिनटं आपल्याला मोठ्या स्पीडवरती फिरवून घ्यायचं आहे. आणि ही म्हणजे लोणी करण्याची खूप सोपी पद्धत आहे. ही पद्धत जी आहे ती माझ्या दीदीने मला शिकवलेली आहे. रवीनं करण्यापेक्षा ह्याच्याने आणि लोणी पूर्णपणे निघते, थोडी पण असं वेस्ट होत नाही. तर तुम्ही बघू शकता एकदम जाडसर अशी लोणी जी आहे ती निघालेली आहे. मी तुम्हाला जवळून नंतर दाखवते. आता थोडासा व्हिडिओ लांबून घेते त्याच्यामुळे. आणि मग सगळ्या दहीचं लोणी काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता दही एकदम लोणी जे आहे लोणी ते काढून एकदम झालेलं असं आहे. आता ह्याचं क्रीमी तूप टाईप बनवायचं झालेलं आहे, बघू प्रोसेस. शकता. आणि मस्त पण झालेलं आहे. तर त्याला एका कढईमध्ये काढलं आणि गॅसवरती ठेवलेलं आहे. एकदम असं गॅसची क्रीमी लोणी झालेलं फ्लेम जी आहे, आहे बघू ती शकता तुम्ही असं. छोटी करत आपल्याला तूप जे आहे ते कढवून घ्यायचे. आणि तूप कढवताना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आणि इकडं त्याला सतत आहे ना हलवत रे, राहायचं. आणि रद्दू? आमचा गोलूमोलू कसं बसलेला बसतो? होता, असं बसतो. त्याचं पण थोडंसं चालवतं, मम्मी मला घे आणि नंतर मग तू काम कर. तर असं आणि गॅसची फ्लेम कमी जास्त करत हे सगळं प्रोसेस करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मेन गोष्ट म्हणजे तुपाचा सुगंध जो आहे तो पूर्ण घरामध्ये दरवळत होता. आणि बघू शकता थोड्या वेळानं पूर्णपणे त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते वितळून गेलेलं आहे. जो घट्टसर असा दुधाचा भाग असतो तो फक्त खाली राहिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे तूप होताना सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे ज्यावेळेस म्हणजे असं कडकड आवाज येतो त्यावेळेस तूप जे आहे ते पूर्णपणे बनलेलं असतं आणि त्यावेळेस आपण गॅस जो आहे तो बंद करायचा असतो. नाहीतर मग त्याच्यापुढे जर गॅस चालू ठेवला तर तो तूप जे आहे ते करपून जातं. ही ट्रिक जी आहे ती माझ्या आईची आहे, तिच्याकडून मला हे शिकलेली. म्हणजे त्यावेळेस तिनं स्वयंपाक बनवत होती, म्हणजे ती कोणतीही गोष्ट करताना ती सांगत होती की बाबा असं असं होतं, असं असं तुम्ही करायचं. आणि ती मला आठवली बरं का, हे म्हणजे करताना तिची आठवण आलेली आहे.
आणि सतत हलवत राहायचं. ही सगळ्यात मोठं प्रोसेस आहे ह्याच्यामधलं. कारण की मी कढई जी आहे ती थोडीशी छोटी घेतलेली आणि महिन्यामध्ये मला अर्धा किलो तूप जे आहे ते घरी बनवते मी. मुलं कधीतरी काय खातात, कधी नाही खात आता असं इथं म्हणजे. असं छुटछुट वाजल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि ह्याला असंच ठेवून द्यायचं 5 मिनटं. तर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तूप जे आहे ते एकदम मस्त छान झालं होतं आणि एका बाउलमध्ये मी त्याला काढलेलं. तूप काढून झाल्यानंतर मग थोडंसं स्नॅक्स खाल्लेलं आहे स्वीटमध्ये. तर 1 पीस नीनं खाल्ला, 2 पीस मी खाल्ले होते. मग थोड्या वेळाने अंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा करताना व्हिडिओ करायचा मी शूट राहूनच गेलेली आणि नंतर मग जेवण केलेलं आहे मस्त असं सगळ्यांनी मिळून. आणि मिशोवरून मी हा डेली यूजसाठी चप्पल मागवलेला, पण हा आला नव्हता व्यवस्थित असा. मला ह्याची क्वालिटी तेवढी जास्त काही आवडली नाही, त्याच्यामुळे मग म्हणलं आपण ह्याला रिटर्न करायचं. नंतर मग 5 वाजता आम्ही मुलांना बाहेर घेऊन बसलेलो, तर मुलं खूप जास्त एन्जॉय करत होते. अयो साई दादू दादा हां तेजस आला दादा म्हणते श्री